मात्र बहुमताचा आकडा यावेळेस गाठता आला। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीये। त्याच्यामध्ये ती सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो, कारण जनतेने दिलेला कौल आहे। आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे। आज आम्ही सगळ्यांना बोलवण्याचा मागचा सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती। सगळे मंत्री होते, त्याच्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळे असे निकाल लागले, काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली। आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलं होतं, MLA आणि MLC। त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही, त्यांच्या काही अडचणीमुळे। बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे, कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत, अशा काही कारणांच्या निमित्तानं। परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, असं काही झालेलं नाहीये। सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या बरोबर आहेत, हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे। अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे